नमस्कार मंडळी. मटकीची भाजी तर तुम्ही अनेकदा बनवली असेल, पण आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने खास मसाला वापरून अगदी 10 मिनिटात तर्रीदार झणझणीत मटकीची भाजी बनवणार आहोत. खूप टेस्टी आणि पटकन बनवून तयार होणारी. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. रेसिपी बनवण्याकरता सर्वात आधी आपण याचा मसाला बनवून तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल ऍड करून घ्यायचा. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, मी उभे चिरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे हलकेसे मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे, म्हणजे सोनेरी रंगावर आलेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला याच्यात 4 ते 5 चमचे सुकं खोबरं घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर नेहमीचं सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किसून. मी इथे जे रेडीमेड खोबरं असतं ते घेतलेलं आहे. आता आपण कांद्याबरोबर याला सुद्धा हलकंसं ब्राऊन करून घेऊया. त्यानंतर 2 चमचे इतके मी इथे तीळ घेतलेले आहे. हे सुद्धा आपल्याला ह्याच्याबरोबर मस्त छान असं भाजून घ्यायचं आहे. याच वेळी तुम्ही 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच इतकं आलं छोटे छोटे तुकडे करून ह्याच्यात ऍड करून ते सुद्धा भाजून घेऊ शकता. मी ताजं आलं लसणाचं पेस्ट करून ठेवलेलं होतं म्हणून याच्यात ऍड केलेलं नाहीये. मसाला छान ब्राऊन झाला की हलकासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे मसाला आपण भाजून घेतलेला होता कांदा, खोबरा, तीळ, आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात ह्याच्यात ऍड करून घेऊया आणि ह्याच्यात थोडंसं पाणी ऍड करून छान मस्त याची मऊ अशी पेस्ट बनवून तयार करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पेस्ट इथे बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला हा मसाला आठवडाभर साठवून ठेवायचा असेल तर असंच याला तुम्ही पाणी न टाकता मिक्सरमध्ये छान वाटून घेऊ शकता. हा मसाला आठवडाभर फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून वापरू शकतो. आता मी आज आपण जे मटकी बनवणार आहोत ते पटकन बनण्यासाठी आपण कुकरचा वापर केलेला आहे. याच्यात मी 3 ते 4 चमचे तेल ऍड करून घेतलेले आहे. 1 चमचाभर इतकं आलं लसणाची पेस्ट याच्यात ऍड करून घेतलेली आहे. मी आलं लसणाची पेस्ट महिनाभरसाठी बनवून ठेवते, साठवून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणून मी एकचदा आलं लसणाची पेस्ट बनवून तयार करून ठेवते. त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो मी घेतलेला आहे. इथे तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता. मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ते आपल्याला ह्याच्यात ऍड करून घ्यायचं आहे. छान 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात मसाले ऍड करून घेऊया. 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चमचाभर धनेपूड, चवीपुरता मीठ ऍड करून घेऊया आणि 1 चमचाभर गरम मसाला ह्याच्यात ऍड करून घेऊया. मसाले आपल्याला इथे छान भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान असा कलर सुटत नाहीये, एक अर्धा मिनिट आपण याला छान असं भाजून घेऊया. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर आपण ह्याच्यात ऍड करून घेऊया जे मसाला आपण वाटून ठेवलेलं होतं ते मसाला. आता मसाला तुम्ही तुमच्या गरजेनुसार किती कमी जास्त हे वापरू शकता. तर मी इथे जे मसाला बनवलेला होता ते अर्धा मसाला मी इथे वापरलेला आहे. अर्धा मसाला मी असंच ठेवणार आहे कारण नंतर सुद्धा मला वेगळी भाजी करायची होती म्हणून मी अर्धा मसाला इथे वापरलेला आहे. त्यानंतर एक पाव किलो इतके मी मटकी घेतलेले आहे. मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मोड आलेली मटकी आहे, तुम्ही बघू शकता. याला आपण थोडंसं 4 ते 5 तास भिजवून त्यानंतर रात्रभरसाठी आपण याला बांधून ठेवलं की मस्त मटकीला मोड येतात. याला सुद्धा याच्यात ऍड करून मस्त भाजून घ्यायचं. त्यानंतर गरम पाणी आपल्याला याच्यात ऍड करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा मिक्स करून झालं की याला छान अशी उकळी यायला पाहिजे. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर आपण याच्यात थोडीशी कसुरी मेथी ऍड करून घेऊया. तर मी इथे वरून थोडीशी कसुरी मेथी असं हातावरून चोळून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यात ऍड करून घेऊया. कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्टी आपल्याला काढून घ्यायचे आहे. म्हणजे जी मटकीची आजची आपली भाजी आहे ते पटकन बनवून तयार होते. तर मंडळी आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या देशातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकरची वाफ छान मस्तपैकी गेलेली आहे. कुकरचं झाकण आपण इथे काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार आपली ही मटकीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे मंडळी. जर तुम्हाला रस्सा तुमच्या आवडीप्रमाणे कितकं जाड किंवा किती पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यात पाणी ऍड करू शकता. आता तुम्ही बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्याच्यात ऍड करून घेतलेली आहे आणि लगेचच गरमागरम आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. सर्व करताना तुम्ही भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा अगदी पावाबरोबर सुद्धा सर्व केलं तरीही मस्त छान लागते. तुम्ही इथे बघू शकता मस्त थोडंसं वेगळं वाटण करून आपली ही मटकीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे मंडळी.
कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.